शिक्षण केवळ रोजगारासाठी नसते, ते जीवन घडवण्यासाठी असते. असे विचार मांडणारे महान स्वातंत्र्य सैनिक, शिक्षण तज्ज्ञ आणि विचारवंत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याविषयी आजच्या भागात आपण जाणून घेऊया. पण त्याआधी कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार, मी मानसी आणि तुम्ही पाहत आहात कल्लाकार दिनविशेष भाग 316 पावर्ड बाय GoPreg.com. मौलाना आझाद यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 रोजी सौदी अरेबियातील मक्का येथे झाला. लवकरच ते भारतात आले. त्यांचे इस्लामी धर्मशास्त्र, इतिहास आणि तत्वज्ञान या विषयाचे शिक्षण झाले. लहान वयातच त्यांनी उर्दू, फारसी, अरबी, संस्कृत आणि इंग्रजी या 5 भाषांवर प्रभुत्व मिळवले. अल हिलाल हे उर्दू साप्ताहिक 1912 मध्ये सुरू केले होते. ब्रिटिश राजवटीवर प्रखर टीका यातून केली. त्यांना त्याकरता अटकही करण्यात आली. पण ते थांबले नाही. त्यांनी तुरुंगातही आपले लेखन चालूच ठेवले. ते म्हणाले, जेल माझ्या शरीराला बंद करू शकेल, विचारांना नाही. वयाच्या 20व्या वर्षीच ते स्वतंत्र विचारवंत म्हणून प्रसिद्ध झाले. ते महात्मा गांधींचे निकटवर्ती सहकारी होते व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सक्रिय सहभागी होते. भारत छोडो आंदोलनात त्यांनी देशवासियांना स्वातंत्र्याचा, धर्मनिरपेक्षता आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश दिला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी मुसलमानांना सामील करून घेतले. भारताचा पाया हिंदू मुस्लिम ऐक्यावर आधारित आहे. जर आपण एकतेने राहिलो तर कोणतीही शक्ती आपल्याला हरवू शकत नाही, असे ते नेहमी म्हणत. भारत केवळ हिंदू किंवा मुसलमानांचा नाही, तर तो सर्व भारतीयांचा आहे, असे त्यांचे ठाम मत होते. स्वातंत्र्यानंतर ते भारताचे पहिले शिक्षण मंत्री झाले. त्यांनी देशात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यांच्या प्रयत्नातून त्यांनी देशातील शिक्षण व्यवस्थेत क्रांती घडवली. त्यांचे मत होते की शिक्षण हे प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे भारतात IIT, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, UGC, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन, AIIMS आणि राष्ट्रीय शिक्षण संशोधन परिषद NCERT अशा अनेक संस्था स्थापन झाल्या. त्यांनी प्राथमिक शिक्षण सर्वांसाठी मोफत आणि सक्तीचे असावे असा ठाम आग्रह केला. ते देशात फिरत असताना एका गावात गेले. तिथे शाळेत मुले नव्हती. त्यांनी विचारल्यावर त्यांना कळले की शाळा मोडकळीस आली आहे, पुस्तके नाहीत. आझाद म्हणाले, देशाचे भविष्य या मुलांच्या हातात आहे. त्यांना शिक्षणापासून दूर ठेवले तर उद्या आपला देश मागे राहील. त्यांनी तिथेच नवी शाळा उभारली, मोफत पुस्तके वाटली. त्यांनी त्यांचा प्रत्येक श्वास या देशातील मुलांसाठी आणि शिक्षणासाठी अर्पण केला. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या अलौकिक योगदानामुळेच 11 नोव्हेंबर हा त्यांचा जन्मदिवस भारताचा राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो. 1992 साली त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मित्रांनो, मौलाना आझाद म्हणायचे, विद्यार्थ्यांनो, प्रश्न विचारण्यास कधीही घाबरू नका. चला तर मग आजपासून विचार करायला सुरुवात करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच ज्ञानवर्धक दिनविशेषांसाठी आपल्या विद्यार्थी मित्रांनी तयार केलेल्या कल्लाकार चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कल्लाकार दिनविशेष पावर्ड बाय GoPreg.com.